मनोज जरांगे पाटील जोर बैठका काढतात आहे आणि सरकार त्यांच्यासमोर उठबशा काढत आहे. आता आज नवी मुंबईमध्ये मुक्काम करायचं ठरवलेलं आहे. याच्यातून उद्या आझाद मैदानाकडे ते कूच करणार का? आणि उद्या नेमकं सरकार मराठा आरक्षण देण्याच्या दृष्टीने थेट काही भूमिका स्पष्ट करताय का, हेच आपल्याला बघायचं आहे. पुन्हा 54 लाख नोंदी आणि दिलेली प्रमाणपत्र या संबंधी सरकारने आज काही आश्वासनं दिलेली आहेत. मग या संबंधीचा केवळ शाब्दिक खेळ करण्यापेक्षा थेट अध्यादेश काढा. भलं तर आज तुमचा सन्मान करण्यासाठी मी इथेच थांबतो म्हणून ते आझाद मैदानाकडे चाललेले नाहीत. तर आता या 54 लाख नोंदी झालेल्या, त्याला दिली गेलेली प्रमाणपत्र, त्याच्यानंतर काही अभ्यासकांनी याच्यावर घेतलेल्या शंका, या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये आपण इथे बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती आहे की या AM 2032 लाईव्हवर आपण खुलेपणाने चर्चा करत असतो. ती एकांगी होऊ नये यासाठी आपण आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवत जा. आणि मुळात म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करा. आता बघा, गेल्या 7 दिवसापासून सरकारची झोप उडालेली आहे. तशी तर झोप सरकारची 7 महिन्यांपूर्वीच उडालेली, पण एक क्षणभरी सरकार झोपू शकलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दबंग नेते अजितदादा पवार हे दुसरे उपमुख्यमंत्री, हे प्रचंड तणावात आहे की आपण नेमकं काय बोलावं, कसं बोलावं, या जरांगे पाट्याला कशा पद्धतीने समजून सांगावं, यासाठी ते वेगवेगळी नीती आखतात. आता बघा, त्यांनी पुण्याला शब्द दिला, शिष्टमंडळ येऊन गेलं. लोणावळ्याला तेच झालं, नवी मुंबईत तेच झालेलं. परंतु मनोज जरांगे पाटील हे काही केल्या माघार घ्यायला तयार नाही. सरकारला भीती काय, म्हणजे या क्षणाला भीती काय सरकारला? ती भीती आहे हा प्रचंड मराठा आंदोलकांचा लोंढा मुंबईत आला तर करायचं काय, एवढीच एक भीती आहे. मग येन केन प्रकारे यांना मुंबईच्या विशीवरच मुक्कामाला ठेवायचं किंवा परतीचा प्रवास त्यांचा सुरू करून टाकायचा. म्हणजे आपण कायदा, लॉ अँड ऑर्डर सांभाळण्यासाठी आपण मोकळे. परंतु हे जे आव्हान, म्हणजे आता सकाळी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मराठा आरक्षण तर आम्ही देणारच आहोत, परंतु उच्च न्यायालयाने जे निर्देश आम्हाला दिलेले आहेत की कायदा व सुव्यवस्थेचा सांभाळ, त्या दृष्टीने आम्ही आंदोलकांना त्यांचा अधिकार मान्य करून आम्ही जी काही व्यवस्था करायची ती करतोय. तसं म्हटलं तर हा गरिबीत इशारा आहे. मग अजितदादा पवार यांनी देखील तेच म्हटलं होतं की कायदा मोडून, कायदा झुगारून असं काही चालणार नाही, आणि त्यामुळेच त्यांच्यावर रोष. आता जरांगे पाटील यांनी दुपारी नवी मुंबईमध्ये जे काही संवाद साधला, म्हणजे आधी त्यांनी तासभर सुमत भांगे आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला सरकारचा. त्याच्यानंतर लोकांना त्यांनी जी माहिती दिली, ती माहिती दिली, त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा आहे बघा, तो असा आहे की 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. त्या सापडल्या कुणाला? त्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सापडलेल्या आहेत. ते केव्हा सापडलेल्या आहेत? तर सरकारच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हापासून त्यांनी काम सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंत सापडलेलं आहे. बरं, आज अधिकाऱ्यांनी जरांगे पाटलांना अजून एक माहिती दिली. 54 लाख नोंदी नाही आहेत, त्या 57 लाख नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं. मग गेल्या 2-4 दिवसापासून जरांगे पाटील विचारत आहेत, तुम्ही ह्या नोंदीत सापडल्या, मग तुम्ही प्रमाणपत्र का देत? ह्या नोंदी तुम्हालाच सापडलेल्या आहे, मग तुम्ही प्रमाणपत्र का देत नाही, असा प्रश्न होता. मग सरकारने काय उत्तर दिलं त्याच्यावर? आज शिष्टमंडळाने शिष्टाई करताना असं सांगितलं की या 57 लाखापैकी आम्ही 37 लाख लोकांना या कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलं.
मात्र जरांगे पाटलांनी हिशोब सांगितला की आता जर 100-1 असं आपण गृहीत धरू, आम्ही आग्रह काय धरलाय, एकाला प्रमाणपत्र मिळालं म्हणजे त्याच्या अख्ख्या घरातल्या सर्वांना प्रमाणपत्र हे दिलं पाहिजे, प्लस सगळे सोयरे त्यांना देखील दिलं पाहिजे. म्हणजे मग सगळा जर हिशोब केला आणि आतापर्यंत ज्यांना ज्यांना मिळालं, ज्या ज्या गावामध्ये मिळालंय तिथे एकाला मिळालं म्हणजे त्याच्या निमित्ताने ही सगळी जर गोळाबेरीज केली तर ते जवळपास 100-150 लोकांना मिळालेलं आहे. त्यांना अनेक, मला काही जण भेटले असं जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. पण त्यांनी ही सगळं म्हणजे 37 लाख गुणिले 100 करण्यापेक्षा त्यांनी सांगितले की आपण सरासरी 5 लोक पकडू. मग तो काय किती आकडा चालला, तो 2-2.5 कोटीच्या आसपास प्रमाणपत्र वाटप झालंय असं जरांगे पाटलाचा समज करून देण्यात आलेला आहे. आता खरं तर वास्तविक काय परिस्थिती हो, वास्तविक अशी आहे की संजय लाखे पाटील हे कार्यकर्ते अभ्यासक आहेत. त्यांनी असं परवा असं सांगितलं की सरकार जे म्हणतंय ना की 54 लाख नोंदी आढळल्या वगैरे, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला राज्यामध्ये केवळ 1,47,000 नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी 32,000 नोंदी मराठवाड्यात सापडल्या असताना सरकार शिंदे समितीला 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा का करतय, असं या लाखे पाटलांनी प्रश्न विचारलेला आहे. दुसरं, ओबीसीचे जे नेते आहेत तायवाडे, हे तर पहिल्यापासून कसे बोलतात आहे ते आपल्याला माहिती. ते असं म्हटलेले आहेत की या नोंदी सरकार जे सांगतंय त्यापैकी 99.50% नोंदी ह्या आधीच झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सरकार हे असं सांगते की ह्या आम्ही केलेल्या आहेत, म्हणजे ह्या शिंदे समितीने केले, असं ते तायवाडे म्हटले. दुसरीकडे त्यांचं अजून काय म्हणणं आहे की आता हा जो सर्वे केला जातो कुठला, की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, आर्थिक दृष्ट्या तर आहेच, मग तो सिद्ध करण्यासाठी जो सर्वे सुरू आहे तो 23 ते 31 या एवढ्या कमी कालावधीमध्ये कसं काय होऊ शकतो, असा प्रश्न तायवाडे यांनी उपस्थित केलेले जे ओबीसीचे नेते आहेत. आता हे खरं आहे. आता याच्यामध्ये म्हणजे काय की सरकार हे अतिशय गोंधळात सापडलेलं आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. दुसरीकडे आज जरांगे पाटील यांनी जे काही समजावणीच्या सुरामध्ये सगळ्या आंदोलकांना एक पुन्हा एकदा धीर दिलाय की आपण साध्य काय केलंय आतापर्यंत त्याची पूर्ण त्यांनी माहिती दिली. मग ती माहिती दे सरकारला काय, सरकारकडून काय वधवून घेतलेलं आहे की मुलींचं शिक्षण पूर्ण मोफत, म्हणजे KG to PG. मग ते म्हटलं अरे मुलांनी काय घोडं मारलंय, मुलांचंही करा असा आम्ही आग्रह धरलेला, असं एक त्यांनी सांगितलं. मग ते मराठा हॉस्टेल सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वगैरे ते सगळं, म्हणजे 4 दिवसापूर्वी सरकारने जी काही जाहिरात केली होती त्या जाहिरातीनुसार आम्ही कसं काम करतोय हे नव्याने पुन्हा आज जरांगे पाटलांना सांगण्यात आलेलं आहे आणि जरांगे पाटील यांनी ते सकारात्मक दृष्ट्या घेऊन ते ऐकलेलं आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, गोळ्या झाडल्या तरी मी त्या झेलीन, आम्ही काही लेचे पेचे नाही, ही जी जरांगे यांची जी भाषा आणि थेट त्यांनी सरकारला दिलेला इशारा, हा लक्षात घेता तो आज रात्री ते तिथे मुक्काम करून लगेच तो त्यांचा निर्धार हा भाषणात गुंडाळतील अशी शक्यता दिसत नाही. कारण की तो आता शेवटी कसा आहे, शेवटी असं आहे की हे केवळ अहंकाराची किंवा याची आहे, मी जातीसाठी मरायला तयार आहे, हे जे त्यांचं बोलणं आहे. मग आता एक गोष्ट झालेली आहे की समजा 1965-67 पासून हे मराठा आरक्षणाची चर्चा सुरू आहे, वेगवेगळ्या न्यायालयीन पातळीवर सुरू आहे, सामाजिक पातळीवर सुरू आहे, अभ्यासक करतात, वेगवेगळी चर्चा सुरू आहे. याला खऱ्या अर्थाने जर चालना कुणी दिली असेल तर ती मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली.
म्हणजे प्रश्न कसा ऐरणीवर आणला पाहिजे, एक घाव दोन तुकडे कसे केले पाहिजेत, त्यासाठी कशा प्रकारचं आंदोलन केलं पाहिजे. म्हणजे आता बघा की जे पूर्वी जे 57 मोर्चे निघाले होते, त्या मोर्चांची आणि जरांगे पाटील यांनी केलेल्या ह्या सलग आंदोलनाची तुलना करून बघा. भावना एकच आहे. काय भावना आहे की ही जी तुम्ही गरीब कल्याणाची जे सरकार भाषा करताय, हे मराठा समाजातली जी गरिबी आहे त्याच्या कल्याणाचा आधी विचार करा. मग तो जो काही वंचित राहिलेला आहे, मग आता हे तुमचे अभ्यासक असो किंवा सरकार असो किंवा शिंदे समिती असो, की ह्या 57 लाख नोंदी ज्या सापडलेल्या आहेत, म्हणजे इतकी वर्ष ह्या ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत किंवा त्या नोंदी कुणबी असल्याचे मराठ्यांचे दाखले आहेत, म्हणजे ते लोक इतक्या वर्षांपासून एक वंचित राहिले की नाही त्या लाभापासून, की त्यांना ओबीसी मध्ये न घेतल्यामुळं. बर समजा त्यांना लाभ दिला जात असेल तर तो नेमका किती कुटुंबाला दिला जातोय. मग आता जरांगे पाटलांनी काय गोष्ट केलेली आहे, त्यांनी सांगितले की तुम्ही ग्रामपंचायती समोर एक यादी लावा की ह्या गावामध्ये कुणबी नोंदी इतक्या इतक्या सापडलेल्या आहेत, त्याच्यामुळे ज्यांचं नाव आहे त्यांनी लगेच ताबडतोब अर्ज करावा. अजून पुढे त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की ज्यांचं नाव नाहीये मग त्यांनी शपथपत्र द्यायचंय, सगळे स्वरे वगैरे त्यांनी ते पुढे सांगितलेलं आहे. परंतु ज्यांच्या नोंदी ज्यांचं नाव आहे, नाव असलेल्या लोकांनी काय करायचंय, अर्ज करायचा. मग तो सरकारला ते सहकार्य करायचं. मग आता ग्रामपंचायत मग ठिकठिकाणी तसे कॅम्प लावले जाणार आहेत किंवा काही ठिकाणी लावले गेलेले, हे सरकार 4 दिवसापासून सांगतंय जरांगे पाटील. तेच आज काय झालेलं ते पुन्हा एकदा सांगितलं गेलेलं. एवढं सगळं करून क्युरेटिव्ह पिटिशन जी सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आहे, आता तो काय निकाल देणार आहे, त्याची सुनावणी कशा प्रकारे घेतली जाणार आहे, मग ही तज्ञ वकिलांची फौज जी नवीन सरकारने तयार केलेली आहे ती काय तिथं सांगणार आहे. आणि मग हा जो काही सध्या सर्वे सुरू आहे त्याचा आधार सरकार नेमकं कसा घेणार आहे, आणि त्याच्याच सरकारचा हा जो नवीन शुक्रिया आयोग आहे, जे नवीन अध्यक्ष झालेले आहेत, ते सर्वोच्च न्यायालय कसं पटवून देतात, याच्यावर हे सगळं भवितव्य अवलंबून आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही आश्वासन दिलेले की कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकणारं आरक्षण आम्ही देऊच, मग त्यासाठी आंदोलक एक म्हणतात आहे की सगळ्यांनी आता विशेष अधिवेशन घ्यावं. मग ते सरकारने मुख्यमंत्र्यांनी स्वतः ते घोषित केलेलं आहे. मग आता त्यांनी ते अर्थसंकल्प निवडणुकाच्या दृष्टीने ठेवलेलं आहे की या दृष्टीने ठेवलेलं, अजून त्यांनी काय त्याच्यावर फार ते स्पष्ट बोलायला तयार. परंतु आज मात्र या क्षणाला सरकार हे जरांगे यांच्या पुढे उठभाषा काढताय, हे 100% खरं आहे. सरकारमध्ये आता छगन भुजबळ असतील, बाकीचे नेते असतील, तर सरकार प्रत्येक मागणी पूर्ण करत आहे जरांगेंची. मग त्या नादामध्ये सरकार काही कायदेशीर दृष्ट्या चूक करतंय का, न्यायालयामध्ये उद्या काही प्रश्न निर्माण होणार आहेत का, जसे या नोंदींबद्दल शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत त्याच्या संबंधी काय होतंय का, हे सगळं अजून ते काही प्रश्न तो आता त्या दृष्टीने बिकट बनतोय का काय, आणि याची म्हणजे अनेक जण चर्चा करतात. तर आपल्याला या दृष्टीने एकच लक्षात घेतलं पाहिजे की उद्याचं आंदोलन सरकार हे कशा पद्धतीने आज रात्रीपर्यंत थोपवत आहे. नाहीतर उद्या हा सगळा जो गोर गरीब मराठ्यांचा गरजवंदाचा जो जथ्था आहे, तो सरकारच्या छाताडावर नाचण्यासाठी आझाद मैदानावर पोहोचेल. आणि मग पुढं सरकारला जी काही भीती आहे ती म्हणजे भीत्याच्या पोटी ब्रह्मराक्षस जे म्हणतात, तसा हा ब्रह्मराक्षस उभा तर राहणार नाही ना. तर आपण बघूया. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.